त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय संविधान सभेत गेले ते महाराष्ट्रातून गेलेले नाहीत, ते गेले पश्चिम बंगालमधून. आणि पश्चिम बंगालमध्ये जो समाज राहतो तिथे महार जातीचा किंवा चर्मकार जातीचा त्या मतदारसंघामध्ये कोणीही नाही. तिथे जो समाज राहतो तो चांडाळ समाज, तो वाल्मिकी समाज, तो मेहतर समाज राहतो. आणि त्या समाजाच्या मतावर बाबासाहेब निवडून आले, संविधान सभेत गेले, मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि या भारताचं संविधान लिहिलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्मित जो आम्हाला अधिकार मिळतो, जी तरतूद आहे आरक्षणाची, ती निर्मिती होण्यासाठी ज्या समाजाने बाबासाहेबांना नेता म्हणून संविधान सभेत पाठवलं तो चांडाळ समाज म्हणजेच महाराष्ट्रातला मातंग समाज. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या निर्मित सगळ्या गोष्टीवर जर का पहिला अधिकार कुणाचा असेल तो महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचा. जय भीम, जय संविधान. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना. आताच एका स्वयंघोषित मांगाच्या नेत्याचा व्हिडिओ बघितला आणि त्याचं जे मत होतं ते ऐकून मला धक्का बसला. तो म्हणतो की पश्चिम बंगालमध्ये मांगामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेलेत. अरे लाजा वाटू द्या, एवढ्या बेशरमपणाचा कुठं कळस गाठायचा असतो. ऍक्च्युली पश्चिम बंगालमध्ये ज्या अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती बोलतात तिथं मांग बियाला सुद्धा नाही, हे त्यांनी प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे. मुळात चांडाळ आणि मांग हे एक आहेत, हे कुठंही सिद्ध झालेलं नाही, त्याला कुठलाही आधार नाही. इतिहासाची पाहणी चालल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कसे गेले थोडा मी इतिहास सांगतो. 1946ला जे कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभा निवडायची होती आणि संविधान सभेचे सदस्य जनतेमधून नाही तर प्रांतिक विधिमंडळातून जे निवडून गेलेत, जसे विधानसभेवर आमदार जातात आणि विधानसभेच्या आमदारांमधून विधान परिषदेचा आमदार निवडला जातो, तसेच विधिमंडळाचे सदस्य हे संविधान सभेचा सदस्य निवडणार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशहितासाठी, SC ST ओबीसीच्या हितासाठी संविधान सभेवर जायचं होतं. पण दुर्दैवाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशनला अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे प्रांतातून निवडून जाऊ शकत नव्हते, हे बाबासाहेबांना कळलं होतं. त्यानंतर बंगाल प्रांत, तिथे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते होते जोगेंद्रनाथ मंडल. त्यांना कळलं की बाबासाहेबांचं जाणं आमच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की तुम्ही निवडणुकीला उभे राहा, आम्ही तुम्हाला निवडून देतो. आणि ठरल्याप्रमाणे जो खुलना जैसोर मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोगेंद्रनाथ मंडल यांच्या पुढाकाराने संविधान